क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आंबेडकरी चळवळीतले माझे सहकारी कालकथित जगदीश नगरकर यांच्या 4थ्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाशी संबंधित एका विषयावरती आज या परिसंवादाचं आयोजन आपण केलेलं आहे. 4 वर्ष झालीत जगदीश गेला असं वाटत नाही. मी वडाळ्यात राहतो. ज्याही वेळेस वडाळा स्टेशनच्या पुढच्या नाक्याकडे जातो जगदीश नगरकरची हमखास आठवण येते. त्याच्या असण्यानं तो नाका जिवंत वाटायचा. हे जे नाके आहेत आंबेडकरी चळवळीतले, मग तो वस्तीच्या बाहेरचा नाका असेल, एखाद्या चौकातला असेल, जिथे कार्यकर्ते जमायचे, चळवळीवरती चर्चा करायचे, विचारांची आदानप्रदान व्हायची आणि चळवळीची पुढील दिशा ठरायची. अलीकडे तसं दिसत नाही. आता नाक्यावरती टोळ्या दिसतात. त्या टोळ्या आपल्या उदरभरणाचा विचार करत असतात. तत्वशून्य कार्यकर्त्यांचा जमघट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अनेकदा त्या नाक्यावरती जगदीशची माझी भेट व्हायची. अरे हे काढतंय का कोण व्हिडिओ? काढा काढा, तू पण काढा. अनेकदा जगदीशची आणि माझी भेट व्हायची आणि प्रत्येक भेटीमध्ये चळवळीवरतीच चर्चा व्हायची. हे जगदीशचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. वैयक्तिक विचारपूस झाली की मग चळवळ, आताचे प्रश्न, त्याच्यावर काय केलं पाहिजे, कसा मार्ग काढला पाहिजे, कार्यक्रम कोणता घेतला पाहिजे, या प्रकारची चर्चा जगदीशसोबत सातत्यानं व्हायची. चळवळीतला एक अनुभवी कार्यकर्ता म्हणून मी अनेकदा त्याच्याशी वडिलकीच्या नात्यानं संवाद साधायचो. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की जगदीश जरी नसला तरी त्याचे जे सहकारी आहेत, या ठिकाणी बसले आहेत, प्रमोद सावंत आहेत, कमलाकर शिंदे मला दिसत आहेत, तिकडे निकाळजे आहे, इकडे मूल निवासी माला आहेत, हे जे सहकारी आहेत त्यांनी त्याची जी ही लिगसी आहे ते पुढे चालू ठेवलेली आहे, याचा मला प्रचंड आनंद होतो. आणि या लिगसीमधूनच जगदीशसारखे कार्यकर्ते जिवंत राहणार आहेत. हा कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचा मार्ग आहे जो आपण अंगीकारलेला आहे. मी या प्रकारे जे त्याचे आता सहकारी काम करतायत त्यांना इथून पुढच्या वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जगदीशला माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. जर जगदीश जिवंत असता तर मला वाटतं की त्याने सुद्धा हाच विषय निवडला असता परिसंवादासाठी. तसा तो फार शार्प होता आणि जे करंट इश्यूज आहेत, जे समाजाला भेडसावत आहेत, जे समाजाच्या मनात आहेत, त्याची जाण असलेला तो कार्यकर्ता होता. विषयाकडे वळताना मी ज्यावेळेस विषय बघितला आणि प्रमोद सावंतचं माझं बोलणं झालं फोनवरती, भारतीय संविधानाची 75 वर्ष वाटचाल, सद्यस्थिती आणि भवितव्य, म्हणजे विषय हा संविधानाशी संबंधित आहे, हे बरोबर आहे. मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की हा विषय कॉन्स्टिट्यूशनल लॉशी जास्त संबंधित आहे.
संवैधानिक कायद्याशी जास्त संबंधित आहे. त्याचं कारण असं आहे की संविधान हे संविधान म्हणून जे डॉक्युमेंट आहे, एक दस्तऐवज आहे सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूपाचा. तो दस्तऐवज आहे, तो लिखित स्वरूपामध्ये आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही वाटचालीचा विचार करता, ज्यावेळेस तुम्ही सद्यस्थितीचा विचार करता, त्यावेळेस तुम्हाला फक्त ते लिखित डॉक्युमेंट बघून चालत नाही. तुम्हाला त्याच्या पलीकडे जावं लागतं. त्या संविधानाच्या निमित्तानं, त्या लिखित संविधानाच्या निमित्तानं त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये, म्हणजे अंमलबजावणी सुरू झाल्याच्या कालखंडामध्ये, त्या संविधानातल्या तरतुदीचं इंटरप्रिटेशन कसं केलं गेलं, काय काय कन्व्हेन्शन्स निर्माण झाल्यात आणि लोकांचं वर्तन कसं राहिलं, सर्वात महत्त्वाचं. कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये हा विषय नाही आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये कन्व्हेन्शन्स आहेत आणि इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. सर आमचे सिद्ध आपल्या आंबेडकर लॉ कॉलेजचे प्राचार्य होते, म्हणून त्यांच्याकडे बघून बोलतोय. इफ आय एम रॉंग काइंडली करेक्ट मी. परंतु हे नाही आहे आणि हे आश्चर्याची गोष्ट आहे. अजूनही मुंबई विद्यापीठाद्वारे कॉन्स्टिट्युशनल लॉ हा जो विषय ज्याच्यामध्ये परीक्षा सुद्धा घेतली जाते, त्या कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये कन्व्हेन्शन्स आहेत, ज्युडिशियल प्रिसिडंट्स आहेत, ज्यांना आपण ज्युडिशियल प्रोनाउन्समेंट्स म्हणतो, ज्याद्वारे भारतीय संविधानाच्या विविध तरतुदींचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि इंटरप्रिटेशन करून त्या तरतुदीचा आवाका वाढवण्याचा प्रयत्न भारतातल्या संवैधानिक कोर्टांनी केलेला आहे. उदाहरणार्थ हायकोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे. ते आहे, कन्व्हेन्शन्स आहेत. मात्र कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये त्या देशातल्या नागरिकांचा त्या संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्या देशातल्या राजकीय पक्षांचं त्या संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी प्रत्यक्षात त्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी केलेले प्रयत्न आणि कार्य, याचा अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र भारतामध्ये कॉन्स्टिट्युशनल लॉच्या अभ्यासात, खास करून मुंबई विद्यापीठामध्ये, याची वानवा आहे. ते नाही आहे. तशा बऱ्याच गोष्टी मुंबई विद्यापीठात नव्हत्या. तर मला आठवतं, त्या पारसीबाई व्हाईस चान्सलर होत्या मुंबई विद्यापीठाच्या. आम्ही पॅन्थरवाले एकदा घुसलो तिच्या दालनात, चर्चा करायला गेलो होतो ॲक्च्युली रिझर्वेशनच्या मुद्द्यावरती. विद्यापीठामधले मागासवर्गीयांच्या रिझर्वेशनचा मुद्दा होता. चर्चा करताना असं आढळलं की तिच्या केबिनमध्ये बाबासाहेबांची फोटोच नाही. त्या बाबतीत आमचा फार आग्रह असतो. आग्रह असण्याचं कारण भावनिक नसतं, त्याचं वैचारिक कारण आहे. ते मी या ठिकाणी सांगत नाही. तिला म्हटलं की हे फोटो या ठिकाणी नाही आहे. तो बोले मेरा पर्सनल केबिन आहे. मेहरू बेंगॉली त्यांचं नाव, व्हाईस चान्सलर. म्हटलं नाही, असला पाहिजे, हे तुमची पर्सनल केबिन नाही आहे, हे व्हाईस चान्सलरची केबिन आहे. नाही बोले, मैं नाही लगाऊंगी. ठीक आहे. 7 दिवसात बाबासाहेबांचा फोटो घेतला, खिळे, हातोडी सर्व सोबत, पॅन्थरचे कार्यकर्ते. घुसलो आतमध्ये, फोटो लावला. ती होती तिथे, फोटो लावला भिंतीवर तिच्या केबिनमध्ये. म्हटलं आता उठा चेअरवरून, आम्हाला बुद्धवंदना घ्यायची आहे. मॅडम उठल्या, आम्ही बुद्धवंदना घेतली. हा झाला एक. दुसरं, मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन नव्हतं. चेअर ज्याला आपण म्हणतो, जिथे बाबासाहेबांच्या विचार शिकवले जातात, ते नव्हतं. नागपूर विद्यापीठामध्ये होतं. तिथे गेलो, आंदोलनं केलीत आणि मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन सुरू होतं. सांगायचं तात्पर्य हे की जिथे जिथे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नाही करायच्या, हे आपल्या इथल्या शैक्षणिक संस्थांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून मग आपल्याला संघर्ष करावा लागतो. मुद्दा कॉन्स्टिट्युशनल लॉचा होता. हा जो कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे,
हा इव्हॉल्व्ह होत असतो आणि हा कॉन्स्टिट्यूशनल लॉ संविधानाचा जो आयाम आहे तो वाढवत नेत असतो आणि त्या अर्थानं संविधान हे एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, जिवंत दस्तऐवज आहे. तो नुसतं असं लिखित असं काहीतरी पुस्तक नाही, ते जिवंत आहे, कारण ते जिवंत माणसांसाठी आहे. ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो की काय हो भारताच्या संविधानाचा सोर्स काय आहे, काय आहे सोर्स भारताच्या संविधानाचा? भारताच्या संविधानाचा सोर्स भारताचे लोक आहेत. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कुठल्या दुसऱ्या देशाचं संविधान हे भारताच्या संविधानाचा सोर्स नाही, जे अनेकदा संविधान विरोधकांकडून तसं सांगितलं जातं. तसं नाही आहे. भारतीय संविधानाचा सोर्स हा भारतातले लोक आहेत आणि म्हणून भारतीय संविधानाचं जे प्रियम्बल आहे ते वी द पीपल पासून, या शब्दापासून सुरू होतं. आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया solemnly resolved to constitute India into a secular, socialist, democratic republic of India. आता आमच्या सुप्रीम कोर्टाला अनेक वर्ष लागली की हे प्रियम्बल संविधानाचा भाग आहे की नाही ठरवायला. हां नंतर मग त्यांना साक्षात्कार झाले, नाही हे संविधानाचाच भाग आहे, हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये संविधानात जे काही आहे त्याचा सार आहे आणि हे महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला असं आढळून येतं की अनेक जजमेंट्समध्ये, लँडमार्क जजमेंट्समध्ये भारताच्या संविधानाच्या प्रियम्बलचा उल्लेख करून जजेसनी आपलं मतप्रदर्शन त्या त्या जजमेंट्समध्ये केलेलं आहे. मुळात प्रश्न असा आहे की एखाद्या देशाला संविधानाची गरज का निर्माण होते? व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? काय गरज आहे? असं सांगितलं जातं की ज्यावेळेस एखादा देश प्रचंड स्वरूपाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक उलथापालथीतून जात असतो, त्या उलथापालथी झाल्यानंतर एक नैसर्गिक प्रश्न निर्माण होतो की हा देश आता इथून पुढे कसा चालवायचा, कुठल्या आधारे चालवायचा, तो देश चालवण्याचे ऑर्गन्स काय असतील, इन्स्ट्रुमेंटॅलिटीज काय असतील. हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो, मूलभूत ढाचा काय असेल तो देश चालवण्याचा, संरचना काय असेल, त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनची गरज निर्माण होते. तशी गरज भारतातही निर्माण झाली आणि मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये तब्बल 2 वर्ष 11 महिने इतक्या कालखंडामध्ये प्रदीर्घ चर्चा होऊन तब्बल 7,500च्या आसपास अमेंडमेंट्स सुचवले गेलेत, 2,500च्या आसपास अमेंडमेंट्स स्वीकारले गेलेत आणि त्यानंतर भारताचं संविधान हे साकार झालेलं आहे. ज्यावेळेस आपण संविधानाच्या वाटचालीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्या डॉक्युमेंटच्या वाटचालीचा विचार नसतो करायचा. आपल्याला ते डॉक्युमेंट अंमलात आणण्याची जबाबदारी ज्या स्टेट ऑर्गन्सवरती आहे आणि भारताचे लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधलं जे कन्क्लुडिंग स्पीच आहे ते जर आपण वाचलं तर त्यांनी त्याच्यामध्ये 2 फॅक्टर फार महत्त्वाचे मानलेत संविधानाच्या अंमलबजावणीसाठी. स्टेट तर मानलंच त्यांनी, राज्याचे ऑर्गन्स तर जबाबदार आहेतच, परंतु पीपल, या देशातले लोक आणि पॉलिटिकल पार्टीज, या 2 गोष्टीवर त्यांनी भर दिला. भारताचे लोक आणि भारतातले राजकीय पक्ष यांच्यावरती त्यांनी जबाबदारी टाकलेली दिसते ह्या संविधानाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात.
त्यामुळे 75 वर्षांचा वाटचालीचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला जे स्टेट ऑर्गन्स आहेत, ज्या स्टेटची व्याख्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 12 मध्ये करण्यात आलेली आहे, केंद्रीय सरकार, केंद्रीय पार्लमेंट त्याच्यामध्ये आली, राज्याचे सरकार, राज्याचे विधिमंडळ आणि अदर अथॉरिटीज, ज्यामध्ये मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स वगैरे सगळं, महापालिका वगैरे या सगळ्या आल्या, यांचा स्टेट म्हणून उल्लेख करण्यात आला. आता या स्टेटवरती जबाबदारी होती भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची. त्यांनी ती गेल्या 75 वर्षांमध्ये केली आहे का, आणि केली नसेल तर कोणते घटक त्याला कारणीभूत ठरलेले आहेत, याची कारणमीमांसा आंबेडकरी समाजाने करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण नुसतं मागासलेल्या समाजातले नाही आहोत, तर आपण त्या समाजातले आहोत, मागासलेले तर आहोतच, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर सगळ्या दृष्टीनं, ज्याला आपण डाऊन ट्रॉडन सोसायटी म्हणतो, तसे तर आहोतच. परंतु या नाहिरे वर्गाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याकडे आहे, आणि म्हणून आपल्यावरती जास्त मोठी जबाबदारी आहे याचं विचारमंथन करण्याची, की 75 वर्षांच्या कालखंडामध्ये जर आज 75 वर्षानंतर या देशातल्या नागरिकाला असं वाटत असेल की भारताचं संविधान बरोबर काम करत नाही, किंवा त्या संविधानातल्या तरतुदीनुसार कामकाज होत नाही, तर ते संविधान फेल ठरलं असं म्हणता येणार नाही. त्या संविधानाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ते फेल ठरले तसं म्हणावं लागेल. आणि म्हणून मग 75 वर्षांच्या कालावधीमध्ये कोण कोण फेल ठरलं, अनेक उदाहरणं आपण बघू शकतो की पार्लमेंटने बनवलेले कायदे, त्यातल्या काही तरतुदी अनेकदा सुप्रीम कोर्टाने प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या नात्याने अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन ठरवले आहेत, संविधान बाह्य ठरवलेले आहेत. म्हणजे भारतातल्या पार्लमेंटने सुद्धा अनेकदा असे कायदे बनवले होते जे भारतीय संविधानाच्या तरतुदीशी विसंगत होते, सुसंगत नव्हते. आता हा जो पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, हा पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू भारतीय संविधानाने या देशाच्या संवैधानिक कोर्टांना दिलेला आहे. इट फ्लोज फ्रॉम आर्टिकल 32, इट फ्लोज फ्रॉम आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. याच्यातून तो फ्लो होतो. हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो अधिकार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं गेलं की संविधान तर तुम्ही लिहिलं, परंतु या सर्व संविधानामधलं सर्वात महत्त्वाचं तुम्हाला आवडणारं कलम, अनुच्छेद, आर्टिकल कोणता आहे, ते म्हणाले आर्टिकल 32. का? ते असं म्हणाले की भारताच्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स हा जो चॅप्टर आम्ही आणलेला आहे, आर्टिकल 12 टू आर्टिकल 31 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सगळे अधिकार तर दिले आम्ही लोकांना की हे तुमचे मूलभूत अधिकार आहेत, हे गॅरंटीड आहेत, हे कोणी हिरावून घेऊ शकत नाही, सरकार हिरावून घेऊ शकत नाही, कुठलं कॉर्पोरेट हिरावून घेऊ शकत नाही, कुठला व्यक्ती हिरावून घेऊ शकत नाही. मात्र जर तो हिरावून घेतला गेला तर माणसांनी करायचं काय, कुठे जायचं, व्हॉट इज द रेमेडी? अँड रेमेडी लाईज इन आर्टिकल 32 अँड आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होईल या देशामध्ये, राज्याद्वारे, नुसतं राज्याद्वारे नव्हे, खाजगी व्यक्तींद्वारे सुद्धा, त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये जाण्याचं हे जे ज्युडिशियल रिव्ह्यूचं जे कलम आहे ते या ठिकाणी आम्ही आणलेलं.
आर्टिकल 13 आहे, जे ज्युडिशियल रिव्ह्यूचं एक अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणतं की हे संविधान अंमलात आणल्यानंतर असे कायदे जे या संविधानाच्या तरतुदीशी विसंगत असतील ते कायदे व्हॉइड ॲब इनिशिओ असतील. म्हणजे बनवल्याबरोबरच ते व्हॉइड असतील, बेकायदेशीर असतील. आणि या तत्वाचं पालन करत किंवा या तत्वाच्या अंतर्गत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार वापरला आणि पार्लमेंटने बनवलेले कायदे जे जे अल्ट्रा व्हायरस टू द कॉन्स्टिट्यूशन होते ते मोडीत काढले, ते संपवलेत. आणि मग प्रश्न अधूनमधून हा पहिल्यांदाच निर्माण होतो असं नाही. आता काल परवा मी ते भारताचे उपराष्ट्रपती, काय त्यांचं नाव, धनगड, ओके. आता हा माणूस म्हणतो भारताचा उपराष्ट्रपती, तो त्या कॅपॅसिटीत बोलतो का? उपराष्ट्रपतीच्या कॅपॅसिटीमध्ये त्याचं हे बोलणं आहे का की पार्लियामेंट के अधिकार को सुप्रीम कोर्ट ने अपने हाथ में नहीं लेना चाहिए? कैसे लिया बताओ? केवल बोल क्यों रहे हो? वक्फचा कायदा झाला, अनेक पिटिशन्स त्या कायद्याच्या विरोधामध्ये, सुधारणा कायदा झाला, अनेक पिटिशन्स त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात दाखल झाल्यात. आणि पहिल्या सुनावणीमध्ये प्रायमा फेसी सुप्रीम कोर्टाला वाटलं की काही गोष्टी आहेत त्या कायद्यामध्ये, तरतुदी अमेंडमेंट ॲक्टमध्ये, की ज्या आम्हाला भारतीय संविधानामधले जे अधिकार आहेत, स्पेसिफिकली आर्टिकल 25 अँड 26 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, याच्या विरोधात वाटतात, त्याच्याशी सुसंगत वाटत नाही. आणि म्हणून मग ते म्हणाले की याच्यावरती आम्ही स्टे देण्याच्या, अंमलबजावणीला स्टे देण्याच्या मनस्थितीत आहोत. जजेसने बोलून दाखवलं. मग भारताचे ते सॉलिसिटर अटर्नी जनरल ते म्हणालेत, तुषार मेहता ना, ते म्हणालेत की मी सरकारशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो, तोपर्यंत काही आदेश नका पारित करू. मग गेले परत, त्यांनी सांगितलं की आम्ही तुर्तास या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही. बहुमताच्या जोरावरती पारित केलेला कायदा, त्याची अंमलबजावणी आम्ही करणार नाही, हे त्या सरकारला कोर्टामध्ये येऊन सांगावं लागतं. ही ताकद आहे भारतीय संविधानाची. ही सुप्रीम कोर्टाची ताकद नाही आहे, ही भारतीय संविधानाची ताकद आहे. कारण संविधानात आहे ते, आर्टिकल 13 संविधानात आहे. आणि मग त्याला आता स्थगिती मिळाली आणि मग हे बोलायला लागलेत. पार्लमेंट मोठी की सुप्रीम कोर्ट मोठं? राष्ट्रपती मोठा की प्रधानमंत्री मोठा? मुळामध्ये भारताचं संविधान या वादामध्येच पडत नाही. हे ऑर्गन्स आहेत स्टेटचे, हे स्टेटचे ऑर्गन्स आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल. हे 3 मेन ऑर्गन्स आहेत स्टेटचे, जे भारतीय संविधानाने निर्माण केले. आणि या तिन्ही ऑर्गन्सना अधिकार प्रदान केलेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, आणि अधिकारावरती मर्यादा पण आणल्या आहेत. चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. आणि म्हणून कुठलंही एक इन्स्ट्रुमेंटॅलिटी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गन ऑफ द स्टेट, हे ऑर्गन ऑफ द स्टेट, एक ऑर्गन ऑफ द स्टेट दुसऱ्या ऑर्गनपेक्षा सुपेरियर होऊच शकत नाही. पार्लमेंट सुप्रीम कोर्टपेक्षा मोठी होऊ शकत नाही, सुप्रीम कोर्ट पार्लमेंटपेक्षा मोठी होऊ शकत नाही. मला आठवतं एका खटल्यामध्ये, इफ आय एम करेक्टली रिमेंबरिंग, मला वाटतं ते जे उद्योगपती आहेत त्यांचा तो खटला होता, जिंदाल, ओपी जिंदालच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणालं, the instrumentalities created under the constitution are not supreme. It is the constitution
विच इज सुप्रीम. संविधानाच्या अंतर्गत तयार केले गेलेले हे जे ऑर्गन्स आहेत, राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, पार्लमेंट असेल, सरकार असेल, सुप्रीम कोर्ट असेल, यातलं काहीच मोठं नाही, सुप्रीम नाही, सुप्रीम संविधान आहे. आता ही जी सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, हे सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्या तत्वांवरती आधारित आहे, ते तत्व ज्यांना पटत नाहीत ते भारतीय संविधानाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. हा विरोध पहिल्यांदा होतो असं नाहीये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेटमध्ये आपण जर ते काळजीपूर्वक वाचलं तर अनेक तरतुदीच्या बाबतीमध्ये मतभेद होते, झालेले आहेत. इतकंच नव्हे तर संविधानाला एन्फोर्स केल्यानंतर 26 जानेवारी 1950 त्याच्यानंतर सुद्धा भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये उलटसुलट चर्चा घडवली गेलेली आहे. त्याच्यामुळं हे आरोप प्रत्यारोप आजचे नाहीत. परंतु जे जे निरपेक्ष बुद्धीनं भारतीय संविधानाचा विचार करतात आणि जे कास्ट इनइक्वॅलिटी असेल, इकॉनॉमिकल इनइक्वॅलिटी असेल, या गोष्टी मानत नाहीत, ते लोक भारतीय संविधान हे कसं चांगलं आहे त्याची तरफदारी करतात, त्याचं समर्थन करतात. मुळामध्ये प्रश्न अनेकदा असाही निर्माण होतो की हा देश आजपर्यंत एकसंध राहिला कसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं ह्या वाटचालीचा जर विचार तुम्हाला करायचा असेल, आता कॉन्स्टिट्यूशनच्या अनेक आर्टिकल्सचं ब्रॉड इंटरप्रिटेशन हे सुप्रीम कोर्टाने अनेकदा केलेलं आहे. से फॉर एक्झाम्पल आर्टिकल 21 ऑफ द आपण घेऊ, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. आता हा जो राईट टू लाईफ आहे, म्हणजे संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांची महानता त्या शब्दांमधून दिसते. एक लॉयर म्हणून ज्यावेळेस मी विचार करतो, कधी कधी तुम्ही काय लिहित नाही याच्यावरून तुमची मास्टरी ठरते. तुम्ही काय लिहिता याच्यावरून तर ठरतेच, परंतु तुम्ही काय नाही लिहायचं त्याच्यावरून तुम्ही किती विद्वान आहात ते ठरत असतं. आणि ह्या एका ओळीचं हे जे आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, याच्यातून बाबासाहेबांची विद्वत्ता झळकते. राईट टू लाईफ असा शब्द आहे, पण लाईफ त्याचं डेफिनेशन नाही, ते मुद्दामून दिलेलं नाही, ते मुद्दामून दिलेलं नाही. जर दिलं असतं तर तो अधिकार संकुचित झाला असता आणि काळाच्या ओघात मानवाच्या जीवनाचे जे विविध आयाम वृद्धिंगत होत जातात ते त्या डेफिनेशनमध्ये आलं नसतं. आणि यासाठी असावी लागते भविष्याची दृष्टी. ही भविष्याची दृष्टी बाबासाहेबांमध्ये होती आणि म्हणून त्यांनी ते लाईफ डिफाईन नाही केलं त्याच्या राईट टू. आणि म्हणून मग संविधान अंमलात आल्यानंतरच्या कालखंडामध्ये आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन भारताचं सुप्रीम कोर्ट अनेकदा अत्यंत ब्रॉड पद्धतीनं केलेलं त्यांनी आपल्याला दिसतं. त्या अधिकाराचा जो मूलभूत अधिकार आहे आपला. आता प्रश्न आहे, आता परवा कालची गोष्ट, पहलगाममध्ये टुरिस्ट लोक गेलेत, मारले गेलेत बिचारे, 27-28 लोक गेलेत. त्यांच्याप्रती मला वाटतं आपण इथे कार्यक्रम संपताना एक श्रद्धांजली देऊया. आपले आहेत, नागरिक आहेत देशाचे. त्यांचा राईट टू लाईफ नव्हता, जगण्याचा अधिकार नव्हता, फिरायला गेलेत. भारताच्या संविधानानं अधिकार दिलेला आहे अंडर आर्टिकल 19(1)D ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कुठे जाऊ शकता, फिरा, त्याच्यावर काही अडचण नाहीये, फिरायला गेलेत. आर्टिकल 19(5) मध्ये जे रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत या मुवमेंटच्या अधिकारावरती, फिरण्याच्या अधिकारावरती,
ते लागू होते का काश्मीरमध्ये? नव्हते. 2000च्या आसपास पर्यटक त्या ठिकाणी होते. फिरण्याचा अधिकार कॉन्स्टिट्यूशनल राईट, जगण्याचा अधिकार कॉन्स्टिट्यूशनल राईट, दोन्ही अधिकार कालच्या घटनेने मारले गेलेत. प्रश्न असा निर्माण होतो की नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची आहे? कुणाची जबाबदारी आहे? तुम्ही जर असं म्हणालात की लॉ अँड ऑर्डर हा स्टेटचा प्रश्न आहे, राज्याचा प्रश्न आहे, तरी देखील एक वस्तुस्थिती तुम्हाला लपवता येणार नाही की काश्मीरमध्ये अनेक भागामध्ये सैनिक आहेत, भारतीय सैनिक आहेत, आणि अनेक टेरिटरी, अनेक विभाग काश्मीरचे हे सैनिकांच्या कंट्रोलमध्ये आहेत. बॉर्डर एरिया आहे, इंटरनॅशनल बॉर्डर आहे. प्रश्न असा आहे, आता जे परवा मला वाटतं कालच त्या रिटायर्ड मेजर जनरलने ते बक्षी नावाचे त्यांनी स्टेटमेंट दिलं की तुम्ही सैन्यातले 1,80,000 सैनिक कमी केलेत अग्निवीर योजना आणून. आता सैनिकच नाही आहेत लोकांचं प्रोटेक्शन करण्यासाठी. त्या ठिकाणी एक पोलीस नव्हता. ही जबाबदारी कुणाची? हे इंटेलिजन्स फेलियर नाही आहे, हे केंद्र सरकारचं फेलियर नाही आहे. पण ते मान्य न करता आज भारताचे गृहमंत्री हेलिकॉप्टरमधून आपला इव्हेंट साजरा करतायत. त्या ठिकाणी जाताना त्यांचं हेलिकॉप्टर दाखवतायत, मग ते कसं उतरलं ते दाखवतायत मीडिया, मग ते कसे चालतायत रेड कार्पेटवरून ते दाखवतायत. हे काय चाललेलं आहे? मुडद्यांवरती तुम्ही राजकारण करताय. आणि हा जो संविधानात्मक अधिकार आहे त्या लोकांचा जो मारला गेलेला आहे त्याचं काय करायचं? याविषयी आंबेडकरी समाजाने बोललं पाहिजे. आता त्याचं राजकारण सुरू झालं. आता धर्माधर्मामध्ये तेढ वाढवण्यासाठी त्याचा उपयोग सुरू झाला. तुम्ही जर सोशल मीडिया बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हे मुसलमान असेच आहेत, ते तसेच आहेत, यांना कंट्रोल केलं पाहिजे, यांना ठेचलं पाहिजे, अशा पद्धतीची भाषा सुरू झाली. आणि म्हणून या निमित्तानं एक कार्यकर्ता म्हणून मी जबाबदारीनं बोलतो की जे पुलवामामध्ये घडलं आणि जे संशयास्पद होतं, पहलगामचं प्रकरण सुद्धा आम्हाला संशयास्पद वाटतं, संशयास्पद वाटतं. आणि म्हणून ज्या ठिकाणी भारतीय नागरिकांचा जगण्याचा अधिकार मारला गेलेला आहे, जो फंडामेंटल राईट आहे, सुप्रीम कोर्टाने त्याचं सुमोटो कॉग्निझन्स घ्यावं आणि आपल्या अखत्यारीमध्ये भलेही समांतर का असेना परंतु वेगळी चौकशी त्या प्रकरणाची सुरू करावी. आणि काय नेमकं तथ्य आहे, काय नेमकं सत्य आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण आत्ताचं राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये झगडे लावायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची. मुद्दा मगाशी मी जे बोलत होतो की पार्लमेंट बडी या सुप्रीम कोर्ट बडा, या त्या उपराष्ट्रपतीवरती तर सुमोटो क्रिमिनल कंटेम्प्ट सुरू केली पाहिजे सुप्रीम कोर्टाने. खोटं नाही सांगत. तो काय उपराष्ट्रपतीच्या कॅपॅसिटीत बोललाय का? नाही, पब्लिक स्टेटमेंट आहे त्याचं, पर्सनल कॅपॅसिटीत बोललेला आहे. उपराष्ट्रपती असं बोलूच शकत नाही, कारण उपराष्ट्रपती स्वतः एक इन्स्टिट्यूशन आहे आणि एक इन्स्टिट्यूशन दुसऱ्या इन्स्टिट्यूशनला पाण्यात नाही बघू शकत. त्याची जी गरिमा आहे ते लोअर करू शकत नाही. आणि म्हणून तो पर्सनल कॅपॅसिटीत बोललेला आहे. सुप्रीम कोर्टाने ह्या उपराष्ट्रपतीच्या विरोधामध्ये कंटेम्प्ट पिटिशन सुरू, कंटेम्प्ट प्रोसिडिंग सुरू केली पाहिजे आणि त्याला बोलवलं पाहिजे की सांग का तुला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट पार्लमेंटपेक्षा मोठं होऊ बघते. लोकांच्या फंडामेंटल राईटच्या बाबतीत आम्ही काही मतप्रदर्शन केलं म्हणून तुम्हाला असं वाटतं? प्रश्न असा आहे की आंबेडकरवादी या नात्यानं मला अनेकदा असं वाटतं की निव्वळ ज्युडिशियरीवरती देखील भरोसा करून चालणार नाही. आपण फार सतर्क राहिलं पाहिजे. अयोध्या जजमेंट आपल्या समोर आहे. अयोध्या जजमेंट आपण सर्वांनी, बऱ्याच लोकांनी यातल्या वाचलं असेल. अक्षरशः भारतीय संविधानातल्या धार्मिक स्वातंत्र्याचा मुडदा त्या जजमेंटमध्ये पाडण्यात आलेला, मुडदा पाडण्यात आलेला आणि तो ज्युडिशियरीने पाडलेला. आता याच्यावरती गप्प बसायचं लोकांनी, बोललं पाहिजे.
फंडामेंटल राईट आहे, धार्मिक स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे. अनेकदा आता आम्ही वकील आहोत, प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहोत, असं म्हणतात की यू आर अ गुड लॉयर इफ यू नो द लॉ, बट यू आर अ ग्रेट लॉयर इफ यू नो द जजेस. असं आहे. त्याच्यामुळं आता जजेस कोण आहेत, त्यांचा रंग कोणता आहे, त्यांच्या मेंदूत काय आहे, हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे. ती वेळ आता आलेली आहे. त्यामुळं हे जे ऑर्गन्स आहेत स्टेटचे, ज्युडिशियरी असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, लेजिस्लेचर असेल, या सर्वांच्या ॲक्शन्स किंवा ओमिशन्स या बाबतीकडे, या गोष्टींकडे आपण अत्यंत जाणीवपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे आणि जागरूक असलं पाहिजे. जाता जाता बाबासाहेबांचं ते जे भाषण आहे ना, म्हणजे आता हे भवितव्याचा ज्यावेळेस प्रश्न येतो, आता मी आर्टिकल 21चं तुम्हाला सांगत होतो की कसं एक्सपांड केला त्याचा राईट टू लाईफ, त्याच्यात राईट टू लिव्ह विथ डिग्निटी असं इंटरप्रिटेशन केलं सुप्रीम कोर्टाने. जनावरासारखं जगणं नाही, मान सन्मानाने जगणं, माणूस आहे तो, म्हणून राईट टू लाईफ म्हणजे राईट टू लिव्ह विथ डिग्निटी असं इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने केलं. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यात राईट टू शेल्टर इन्क्लूड केला, राईट टू हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लूड केलेत, राईट अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट, विशाखाचं जजमेंट आपल्याला माहिती आहे. असा त्याचा जो दायरा आहे, त्याचा जो आयाम आहे, तो वाढवण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने केलेला. आता हे जे एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन होण्यास वाव स्वतः ते संविधान देतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की ज्या गोष्टी काळाच्या ओघात भविष्यात निर्माण होऊ शकतात, त्या गोष्टी तो काळ येण्याच्या आधी साचेबद्ध करून शब्दात मांडणं चुकीचं असतं. जाऊ द्या वेळ, वेळ गेल्यानंतर मग त्या गोष्टी मांडल्या जातील. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले त्या भाषणामध्ये, 25 नोव्हेंबरचं जे मी भाषण सांगत होतो, की ते असं म्हणाले की भारताच्या संविधानामध्ये संशोधन करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे, ठेवलेला आहे, मार्ग ठेवलेला. कारण त्यांनी कारण असं दिलं त्या भाषणामध्ये की आत्ताची जी जनरेशन आहे, त्यांच्या आशा आकांक्षा यांच्या अनुरूप आम्ही संविधान बनवलेलं आहे. मात्र भविष्यामध्ये अशी वेळ येऊ शकते की या संविधानातल्या तरतुदीमध्ये संशोधन करावं लागेल, सुधारणा करावी लागेल, काही ॲड करावं लागेल, काही काढावं लागेल. तो मार्ग आम्ही अत्यंत सोपा करून ठेवलेला आहे भारताच्या संविधानामध्ये. तो मार्ग जास्त कठीण नाही. 2/3 मेजॉरिटीने तुम्ही संशोधन करू शकता, असं त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले. हे फ्युचर जनरेशनच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, त्याचं प्रतिबिंब त्या भाषणामध्ये बाबासाहेबांच्या आपल्याला दिसतं. त्या भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, खास करून भवितव्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, स्वतः प्रश्न बाबासाहेबांनी त्या भाषणात विचारले की या संविधानाचं भवितव्य काय असेल. हा प्रश्न बाबासाहेबांनी विचारलेला आहे, या संविधानाचं भवितव्य काय असेल. आणि मग ते असं म्हणालेत की संविधान कितीही वाईट असलं, मात्र ते अंमलात आणणारे जर चांगले लोक असतील तर ते संविधान चांगलं ठरेल. मात्र जर संविधान खूप चांगलं असेल आणि त्याला अंमलात आणणारे लोक जर वाईट असतील तर मग ते संविधान वाईट ठरेल. इफ द कॉन्स्टिट्यूशन नॉट वर्क्स प्रॉपरली, आय विल से नॉट दॅट इट हॅज फेल्ड बट दॅट द मॅन इज विलिंग. जर कुणाला असं वाटत असेल की हे संविधान बरोबर काम करत नाही भारताच्या नागरिकाला, तर ते संविधान फेल ठरलं असं मी म्हणणार नाही, तर मनुष्य आपल्या मार्गावरून ढळला असं मी म्हणेन. हा मनुष्य कोण आहे?
हा जो मनुष्य हा तो व्यक्ती नाही आहे, त्याच्यात इन्स्टिट्यूशन सुद्धा आहेत, ते ऑर्गन्स आहेत जे निर्माण केले गेलेत. हे ऑर्गन्स बरोबर काम करत नव्हते, त्यांनी केलेलं नाही. आणि धोका बाबासाहेबांनी त्या भाषणात हाच मांडला की भारताचा समाज जो हजारो जातींमध्ये विभाजित झालेला आहे, ज्याच्यामध्ये पराकोटीची विषमता आहे, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, असा दिवस येईल की यापासून सफर झालेले लोक असंवैधानिक मार्ग निवडतील, आपल्या हक्कासाठी संवैधानिक मार्ग सोडून देतील. तुम्ही नक्षलवाद्यांचा किती खात्मा करा हो, त्या विचारांचा खात्मा कसा होईल? तुम्ही जर राज्य लोकांसाठी चालवणार नसाल, वेलफेअर स्टेटची जी संकल्पना आहे ते भारतीय संविधान मांडतं, ते तुम्ही अंमलात आणत नसाल, तर जे गांजलेले लोक आहेत, जे पीडित लोक आहेत इथल्या व्यवस्थेने, मग ती व्यवस्था सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय सुद्धा असेल, तर ते लोक असंवैधानिक मार्गाचा अवलंब करतील. ते संवैधानिक मार्गाने जाणार नाहीत. आणि मग त्यांनी धोक्याचा इशारा दिला की याची जबाबदारी तुमच्यावरती येईल. तुमच्यावरती म्हणजे या ऑर्गन्सवरती येईल, त्यांच्यावरती जबाबदारी. दोन गोष्टी त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या मानल्यात फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ज्याच्याशी संविधानाचं भवितव्य निगडीत आहे. ते दोन गोष्टी म्हणजे पीपल ऑफ इंडिया अँड पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया. ते असं म्हणाले की उद्या वेलफेअर स्टेटच्या धोरणाने, म्हणजे तो सारांश मी तुम्हाला सांगतो, तसे ते वाक्य नाही आहेत त्याच्यामध्ये, सारांश आपण असा काढू शकतो की लोकांमध्ये जर इक्वॅलिटी नसेल, फ्रॅटर्निटी नसेल, बंधुभाव नसेल, समानतेचं तत्व ते मानत नसतील, तर हे संविधान आपण फार काळ टिकवू शकणार नाही. आता हा जो मुद्दा आहे हा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीशी संबंधित मुद्दा आहे. मी दाव्यानं सांगू शकतो की भारतातला कोणताही राजकीय नेता तुम्ही दाखवू शकत नाही जो कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी या विषयावर बोलला. जे बाबासाहेब बोलले, संवैधानिक नीतिमत्ता काय असते हो? संवैधानिक नीतिमत्ता, संवैधानिक नीतिमत्ता म्हणजे संविधानाची जी मूल्ये आहेत, जे प्रियम्बलमध्ये तुम्हाला दिसतात, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, हे मूल्य याच्याशी प्रामाणिक असणं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आहे. आणि जर तुम्ही या ऑर्गनमध्ये बसलेले जे लोक आहेत यांच्यात कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नसेल, या देशाचे लोक त्यांच्यात जर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नसेल, या देशातले राजकीय पक्ष त्यांच्यात जर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी नसेल, तर संविधानाला काहीही भवितव्य नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आता प्रश्न असा आहे की हे झालंय का निर्माण? झालंय निर्माण? काय उत्तर येतं आपल्याला? उत्तर स्पष्ट शब्दामध्ये नाही असं येतं. पण तरी देखील भारताचे तुकडे झाले नाहीत, तरी देखील असंवैधानिक साधनांचा वापर करून लोकांनी उठाव केले नाही. याचं जर श्रेय कुणाला द्यायचंच असेल तर ते परत भारतीय संविधानालाच दिलं पाहिजे. ते भारतीय संविधानालाच दिलं पाहिजे. देश एकसंघ ठेवला, सेपरेशन ऑफ पॉवर्सची संकल्पना मांडण्यात आलेली आहे. राज्य केंद्र यांच्यातले झगडे, आत्ता अलीकडे आपण तामिळनाडू आणि केंद्र सरकारमधला झगडा बघितला, ते तर सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. अलीकडचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं. तो जो तिथला राज्यपाल भारतीय जनता पार्टीने ठेवलेला, हे लोक का, यांच्या रक्तामध्येच विषमता, यांच्या रक्तामध्येच जातीयवाद, आणि साले हे असेच वागतात. मला आठवतं मागे त्यांनी कॉन्स्टिट्युशन रिव्ह्यू कमिशनची स्थापना केली होती. मी गेलो पोलीस स्टेशनला,
हां, त्या किडवाई मार्ग पोलीस स्टेशनला गेलो. आधी नोटीस दिली पोलीस स्टेशनला, मी मोर्चा घेऊन येतो आहे. तर म्हणे काय काय झालं? म्हटलं यांनी हे कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिशन स्थापन केलं. भारताचा कायदा मंत्री राम जेठमलानी बोलतो भारत का संविधान गटर हो गया है, उसको बदलना जरूरी है. त्याच्या मुलाखती आल्यात त्यावेळेस. भारताचा प्रधानमंत्री असं असं बोलतो. त्यांनी कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिशनची स्थापना केली आहे आणि त्यामुळे मी अस्वस्थ झालेलो आहे. त्यामुळं मला इजा झालेली आहे, मानसिक इजा. म्हणे कशी? म्हटलं त्या संविधानात माझे अधिकार आहेत, त्या संविधानात माझे अधिकार आहेत. रिझर्व्ड कॅटेगरीचा म्हणून आणखी विशेष अधिकार आहेत, ते बाधित होणार आहेत. आणि हे इंडियन पिनल कोडचे कलम आहेत, या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. तुम्ही गुन्हा दाखल करा. भारताचे प्रधानमंत्री आरोपी नंबर 1, आरोपी नंबर 2 भारताचा कायदेमंत्री. गेलो, मला माहिती होतं काय होणार आहे पण गेलो आणि दाखवून दिलं की संविधानाची ताकद काय असू शकते. आले मोर्चाच्या दिवशी सिद्धार्थ विहार हॉस्टेलला किडवाई मार्गचे पोलीस. मग तिथे कांबळे नावाचा होता आपला सिनियर. म्हणे तुम्ही आलो म्हणे आता. म्हटलं कशासाठी? मी तर तिकडेच येणार होतो तुमच्याकडे नाही नाही म्हणे तुम्हाला ते प्रोटेक्शन द्यावं लागतं ना. म्हटलं मला गरज नाही प्रोटेक्शनची, आमच्यामुळं लोक प्रोटेक्शन मागतात, आम्हाला गरज नाही कधीच. नाही नाही म्हणे ते यावं लागतं, ते असतं, ते आमची ड्युटी आहे, आम्ही येणार. म्हटलं चला. त्याच्या आधी जमावबंदीचा आदेश दिला, माझ्या हातात थोपवला. म्हटलं ठीक आहे, मी मोर्चाने येणार नाही. टॅक्स्या केल्यात 7-8, एका टॅक्सीत 4 जण. सांग जमावबंदीचं कसं उल्लंघन झालं ते सगळ्या टॅक्स्या घेऊन किडवाई मार्ग पोलीस स्टेशन गेलो. तिथे तो माझा तक्रार अर्ज आहे तो दिला, त्याचं रेकॉर्डिंग केलं गेलं मुंबईच्या क्राईम ब्रँचद्वारा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, आणि ते सगळं त्यांच्या दस्तऐवजामध्ये असेल अजून. नंतर मला असं कळलं की पोलीस ट्रेनिंगमध्ये ते सुद्धा त्यांनी टाकलं की असं होऊ शकतं, एखादा व्यक्ती अशी तक्रार घेऊन येऊ शकतो, त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य आहे की यांच्या रक्तामध्येच आहे. संविधान हे ये अपना नहीं है, हमको धर्म के आधार पे राष्ट्र खड़ा करना है. आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं व्हॉट इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कुठलं ते लँडमार्क जजमेंट पटकन आठवत नाही, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला हे, आणि युनियन ऑफ इंडिया, असे 2 आहेत ते जजमेंट. त्या याच्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाने की भारताच्या संविधानातलं हे बेसिक स्ट्रक्चर आहे. काय? एक, सेपरेशन ऑफ पॉवर्स. केंद्र राज्य याच्यामध्ये आम्ही विभागणी केलेली आहे भारतीय संविधानाने पॉवर्सची. ते त्यांचे पॉवर्स, याचे पॉवर तो उल्लंघणार नाही, त्याचे पॉवर तो उल्लंघणार नाही. सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे. हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यात संशोधन तुम्हाला करता येणार नाही, म्हणजे अमेंडमेंट, बंदी. रूल ऑफ लॉ, आर्बिट्ररीने चालणार नाही निर्णयांमध्ये. इक्वॅलिटी बिफोर लॉ असली पाहिजे. हा जो रूल ऑफ लॉचा बेसिक मुद्दा आहे, ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. फंडामेंटल राईट्स, लोकांचे मूलभूत अधिकार, याच्यात तुम्हाला संशोधन करता येणार नाही. असे त्यांनी लिस्टच दिली 8-9 सांगितलं याच्यात बदल नाही करता येत. आणि या सगळ्या गोष्टीमुळं भयभीत झालेले हे जे लोक आहेत, त्यांनी वारंवार भारताच्या संविधानावरती हल्ले सुरू ठेवलेले आहेत. आता आपण अनेकदा म्हणतो लय मजबूत भीमाचा किल्ला, कितीच बी होऊ द्या हल्ला. अरे आपलेच म्हणतायत ना. तो परवा कोणतरी बोलला की कुठे आहेत ते आठवले गटाचे आहेत का कोण समोर? हा, हे आहेत सोना कांबळे. आता बोललेत कि सुप्रीम कोर्ट ने पार्लियामेंट से बड़ा बनने की कोशिश नहीं करनी चाहिए.
अरे पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, तो भारताच्या संविधानाने दिलेला आहे. मी जे सांगितलं मगाशी, आर्टिकल 13, आर्टिकल 32, आर्टिकल 226 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताच्या संविधानाला मानत नाही तुम्ही आंबेडकरवादी आहात ना. ज्युडिशियल रिव्ह्यू करणार नाही. कुठला कायदा पार्लमेंटने बनवलेला संविधानाशी सुसंगत आहे की नाही याची सुनावणी घेणार नाही सुप्रीम कोर्ट. वक्फचा कायदा झाला, चॅलेंज करणारे शेकडो पिटिशन्स तिथे गेलेत. सुप्रीम कोर्टाने नकार द्यावा अशी तुमची इच्छा आहे त्यांचे पिटिशन्स एंटरटेन करण्यासाठी. ते संविधान संमत होईल का? नाही. परंतु आता आमचे लोकही त्यांच्या सुरात बोलू लागलेत. कशासाठी? पोट भरण्यासाठी. पोट तर आम्ही भरतो, पोट आम्ही भरतो. आता माझ्या हाताचं ऑपरेशन झालं, गेली 3 महिने मी कोर्टामध्ये जात नव्हतो, पण तरी पोट भरण्याची माझी क्षमता आहे बसल्या जागी. का? कारण खांदा आमचा मजबूत आहे, ऑपरेशन झालं तरी. का? कारण आमच्या खांद्यावर आमचं डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये आमचा मेंदू आहे. तो दुसऱ्यांच्या विचाराचा मेंदू नाही आहे तिथे, तो आमच्या विचाराचा मेंदू आहे, आंबेडकरी विचारांचा. आणि त्यानुसार आम्ही चालतो. पोट भरू प्रॉडक्ट आमच्या पॅन्थरच्या चळवळीतून पैदा झाले याचं मला अत्यंत दुःख होतं. मला लाजही वाटते अनेकदा स्वतःची, की ज्या चळवळीमध्ये आम्ही काम केलं त्याचं एंड प्रॉडक्ट काय असावं. हे असं चुल्लू भर पाणी में हमने डूब के मरना चाहिए. पण नाही, मरून चालणार नाही. आपल्याला जगावं लागेल, आपल्याला जगवावं लागेल. आणि जगवण्याचं तत्वज्ञान भारताचं संविधान सांगतं. आणि म्हणून आपल्याला भारतीय संविधानाच्या तत्वांनुसार मित्रांनो आंबेडकरवादी या नात्यानं भविष्यात वाटचाल करावी लागेल. ती वाटचाल आपण करूया, या निमित्तानं तसा निर्धार आपण करू. आणि हीच खरी श्रद्धांजली आमच्या जगदीश नगरकरला ठरेल असं मला वाटतं. आणि याच ठिकाणी थांबतो, बराच वेळ बोललो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद भाऊ.